अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद चीमेर अभी पहुंचे हैं बडनेरा जूनी बस्ती सौता मैदान, जहां 88 वर्षों से यहाँ पे नरकासुर का दहन किया जा रहा है। और यहाँ पहुंचे हैं बडनेरा के युवा आमदार रवि कुमार जी राणा। मैं दिखाना चाहूँगा 88 वर्ष हो चुके हैं ये रावण दहन को, लेकिन अभी रावण दहन बंद हो गया है, लेकिन अभी नरकासुर का दहन किया जा रहा है। और सभी यहाँ पे वरिष्ठ पहुंचने वाले हैं। बडनेरा पुलिस यहाँ मुस्तैद है। बडनेरा पुलिस के वरिष्ठ पुलिस अधीक्षक चौहान यहाँ मौजूद है और पूरे हमारे मीडिया कर्मी यहाँ पर मौजूद है। दिखाना चाहूँगा, देख सकते हैं। और इसके बाद की हम पूरी लोकेशन लेते हैं। हम रवि भाव पहुंच चुके हैं, उनके वेट कर रहे थे। उसके बाद में उनका स्पीच, उनकी भाषण पूरा कवरेज करके वो आप तक पहुंचाते हैं। दीपावलीच्या शुभेच्छा देत आहे संत सावता युवक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सप्तसुंदांनी स्वागत करतो। भद्रीकुमारजी पांडे यांनी आपल्या समूहाच्या वतीनं या ठिकाणी 8वी पासून रामलीला या ठिकाणी आपल्यासमोर सादर केली। यांचं सुद्धा मी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय रविभाऊ राणा यांना मी या ठिकाणी व्हावं असं विनंती करतो। जय श्रीराम। मतदार संघाचे आपले लोकप्रिय आमदार आमचे या सगळ्याचे पालकत्व ज्यांनी सांगितलेलं आहे समितीच्या वतीनं माननीय आमदार रविभाऊ राणा यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय रविभाऊ राणा यांचं या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे। मी श्रीराम विजय उत्सव समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। सोबतच त्यांच्या अमोघ वाणीतून या भजन संध्येचा आपण लाभ सर्वजण या ठिकाणी घेत आहे। त्यांचा सत्कार श्रीराम विजय उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल लडके आणि इतर सर्व पदाधिकारी करतील अशी मी सर्वांना विनंती करतो। या भजन मंडळीचे आदरणीय प्रमोद भाऊजी पोगळे, राजेंद्रजी हिंगोले, गणेश महाराज खंडार, सुनीलजी तायडे, अरविंदजी अंबाडकर, सुभाषजी सुने, अशोकराव रुमणे, अरविंद अंबाडकर, निलेशजी रुमणे, मनोजजी संबे या सर्वांनी गेल्या 2 तासापासून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवलेला आहे। मी त्यांचं आयोजन समितीच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं आमदार रविभाऊ राणा यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा हे मंचावरती स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो। मी श्रीराम विजय उत्सव समितीच्या वतीनं आणि संत सावता युवक मंडळाच्या वतीनं, हर हर महादेव संघटनेच्या वतीनं, एकता पॉइंटच्या वतीनं, गजानन महाराज ट्रस्टच्या वतीनं आमदार रविभाऊ राणा यांचं या ठिकाणी शब्दसुंदांनी स्वागत करतो। या 51 फुटाच्या नरकासुर दहनाचा या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। गेल्या 88 वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक सोहळ्याला या मतदारसंघाचे आमदार, लोकप्रिय आमदार नेहमी येतात आणि सर्वत्र सहकार्य करतात। आम्हा सर्वांना भरघोस सहकार्य रविभाऊ राणा करत असतात। परंतु हे सगळं करत असताना या कार्यक्रमाचा आत्मा असलेला स्वर्गवासीय विजयरावजी नागपुरे यांची उणीव या ठिकाणी पावलोपावली जाणवत आहे। आणि सर्वांच्या लोकवर्गणीतून जेव्हा हा कार्यक्रम करतो आणि प्रत्येकाच्या घरोघरी जेव्हा लोकवर्गणीला जातो तेव्हा आदरणीय विजयरावांची आठवण प्रत्येक जण गेल्याशिवाय राहत नाही, कारण हा कार्यक्रम त्यांचा आत्मा होता। आपल्या अमूल्य असा वेळ आणि भरपूर परिश्रमातून आदरणीय विजयराव हा कार्यक्रम आपल्या अंगावरती घेत होते आणि संपन्न करून दाखवत होते। मी आमदार रविभाऊ राणा यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो। यावर्षीचे आपले अध्यक्ष निखिलजी लडके आणि संपूर्ण समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय प्रशांतजी लांडे
आणि तसेच सावता युवक मंडळाचे अध्यक्ष रविभाऊ तळेकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. तसेच भटनेराच्या माजी नगरसेविका गंगाताई आंबोरे, हरिभक्त परायण महादेव भटनेरकर त्यांच्या पावन स्मृतीत अभिवादन करतो. ज्यांचा हा कार्यक्रम जीवन की प्राण होता असे आमचे लाडके स्वर्गीय विजयरावजी नागपुरे यांना हा कार्यक्रम समर्पित करतोय. या भटनेरा परिसरातील सर्व जनतेची दिवाळी आपण या ठिकाणी साजरी करीत असतो. पाहुण्यांना विनंती करतो की प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेस हारार्पण करावा आणि दीप प्रज्वलन करावं. दृष्टबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. प्रमुख पाहुणे दीप प्रज्वलनाकरता दीप प्रज्वलन करत आहेत. प्रभू श्रीरामचंद्र की स्वर्गीय विजयराव नागपुरे यांना हा समर्पित आहे. गेल्या 30 वर्षापासून विजू मोदी या कार्यक्रमाची धुरा सांभाळलेली होती. आज ते आपल्यात नाही आहेत. त्यांची उणीव आम्हाला भासतच आपल्याला सुद्धा त्यांच्या आवडीच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. अरे नरेंद्र डोंगरे और मेरे भाई आपल्या या दो शेर जवान हैं, मूल्यवान आधारस्तंभ असणारे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामच्या समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निखिलजी लडके यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो हर्षल बोबरे यांना. रविभाऊजी राणा यांच्या स्वागताकरता मी बोलवतोय गौरवजी बांधते व सागर पवार यांना मी आमंत्रित करतो. सेक्रेटरी गौरवजी बांधते रविभाऊ राणा यांचं स्वागत करत आहे. बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. रविभाऊंनी इच्छा प्रदर्शन केली होती चंद्रशेखरजी भोंडे यांचं स्वागत करण्याची. बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. बोलो जबरदस्त की. आज या भटनेरा नगरात संत भुसारी महाराज यांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करतो निखिल लडके यांना. जय श्रीराम.
नागरिकांना विनंती करतो, फटाक्याच्या बाजूला राहायचं आहे. फटाक्याजवळ कोणी गर्दी करू नये. बडनेराचे पोलीस निरीक्षक सुनीलभाऊ चव्हाण यांचे स्वागत. शरदभाऊ ठोसे आकाश फटाका समितीचे हार्दिक स्वागत करतो. वा सुंदर फटाके आणले त्यांनी छान. युवा स्वाभिमानचे प्रवक्ते नानाभाऊ आमले यांच्या स्वागताकरता मी बोलवत आहे. बोलो आमले भाऊ यानंतर सावता योग मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी तरे यांनी अहोरात्र 3 दिवस सारखी या प्रतिमेकरता मेहनत घेतली. तसेच या प्रतिमेला बरेचसे हात लागले, पण आपण सर्वांचा इथे स्वागत करू इच्छित आहे, स्वागत करू शकत नाही, वेळेचा अभाव आहे. या प्रतिमेला जे प्रमुख होते ज्यांनी या प्रतिमेसाठी मेहनत घेतली असे आमचे दीपकभाऊ महाजन यांना आमंत्रित करतो. दीपकभाऊ महाजन यांनी स्टेजवर यावं. तसेच ईश्वरजी हाडोळे, दिनेशभाऊ डहाके, मधुकरराव श्रीखंडे, वैभवजी काळे सर, रामेश्वरजी कवडारे, अजय दरेकर, अभिजित लांडे, गौरव महाजन, बबलूभाऊ पातोडे, धीरज वरेकर, रोशन घिमे या सर्वांनी स्टेजवर यावं. विजय तरेकर, सर्वांनी लवकरात लवकर यावं स्टेजवर. रविभाऊ राणा त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तरेकर, गौरव महाजन, बबलूभाऊ पातोडे, धीरज वरेकर, रोशन घिमे अरे नमस्कार. या सर्वांचं स्वागत रविभाऊ राणा आणि चंद्रशेखरजी बोलू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बोलारे काका या दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी लवकरात लवकर मंचावर यावं. कॅमेरे येऊन द्यायले वा वा सुंदर सुंदर झाड लावलं आहे. आकाशजी तुम्ही वा सुंदर प्रकाश देताय. वा छान सुंदर. वा फटाक्या समितीचे स्वागत करतो मी. अभिजित लांडे यांना मंचावर आमंत्रित करतो. सुधाकर राजू मातपुरे, देवारे काका, कोरेश्या बलरामचंद्र की, पवन सुत हनुमान की, कोलोरे सर्व संतन की, कोंडेश्वर महाराज की. मांगा चला या पीछे आ जाओ पीछे. अभी यो समोर मागे हो दादा. आज नाही कोणती मोबाईल येतो काय हरकत.
बोले रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोले रे सब संतन की, कुंडेश्वर महाराज की। व्यासपीठावर विराजित बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, युवा नेते आदरणीय रवीजी राणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या विभागाचे संघचालक आदरणीय शेखरजी भोंदू, व्यासपीठावर उपस्थित माननीय प्रशांतजी लांडे, या ठिकाणी उपस्थित गंगाताई अंभोरे, मधुकररावजी शिखंडे, सावता युवक मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र रवीजी तळेकर, या ठिकाणी जाणीवपूर्वक उपस्थित असणाऱ्या पूर्व नगरसेविका नूतनताई भुजारे, या कार्यक्रमाचे यावर्षीचे अध्यक्ष इंजिनियर निखिलजी लडके, सेक्रेटरी गौरवजी बांके, सर्व सावता युवक मंडळाचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक राणा अमले आणि श्रीराम विजय उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या परिसरातील सर्व मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनो, मागील 88 वर्षापासून श्रीराम विजय उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो। सुरुवातीच्या काळात गणोरकर दादांनी 1947 पूर्वी रावणाची प्रतिमा करून फटाक्यांच्या आतिषबाजीत या गोरगरिबांची दिवाळी साजरी केली। अनेक वर्षापर्यंत त्यांनी हा उपक्रम चालवला। त्यानंतर माझे वडील डॉक्टर कृष्णरावजी डेहनकर, त्यांच्यासोबत रमेशपंत भुते, श्रीरामपंत पुथई, श्रीरामपंतजी काळे, हे सर्व महादेव बाबा बडनेरकर, शास्त्री महाराज, भुसारी महाराज यांच्या प्रेरणेतून हा उत्सव अधिक समोर नेण्याचं काम केलं। मागील 30 वर्षापासून ज्या तरुणानं, ज्या युवकानं आपल्या खांद्यावर हा उत्सव घेऊन सातत्यानं, पुढाकारानं, आत्मीयतेनं, जिद्दीनं हा कार्यक्रम या मैदानावर आकारास आणला, ते विजयरावजी नागपुरे आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित नाही। या संपूर्ण परिक्षेत्रातल्या मनामनामध्ये रुजलेला आवाज 15 एप्रिल रोजी कायमचा हरवला गेला। आठवीपासूनचा रामलीला आणि दिवाळीचा पाडव्याला या ठिकाणी होणारं नरकासूर दहन विजयरावांशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही। जोपर्यंत या माईकमधून त्यांचा आवाज जनतेत जात नव्हता, तोपर्यंत या मैदानावर कोणीही फिरकत नव्हतं। त्या आवाजाची जादू अशी होती, त्या आवाजाची किमया अशी होती, त्या व्यक्तिमत्वाचं विलोभनीय रूप असं होतं का ते या बडनेरकरांना हवाहवसं वाटत होतं। सातत्यानं संघर्ष करत प्रत्येक गोष्ट स्वतः जिद्दीनं, तन्मयतेनं, आत्मीयतेनं, पुढाकारानं करून याला पूर्ण रूप देण्याचा प्रयत्न विजयरावांनी केला। ही परंपरा अशीच कायम राहावी। मागल्या वर्षी सुद्धा त्यांनी आम्हाला म्हटलं होतं, निवडणुकांचं वर्ष होतं,
सर्वदूर एक ज्वर निवडणुकीचा आला होता, पण त्या परिस्थितीत ते अगोदरच म्हणाले होते की यावर्षी मी राहणार नाही. पण त्यांना आम्ही सांगितलं होतं, त्यांना दिसत होतं, माहितीने कळत होतं, कळलं नाही. पण विजयरावांनी एक विचार असा केला होता, सातत्याने आमच्याशी बोलताना ते बोलत होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उत्सव बंद पडायला नको. तीच भावना दादा गडवळकरांची होती, तीच भावना डॉक्टर नेहमीकरांची होती, तीच भावना नितीन वाघ यांची होती, तीच भावना विजयराव नागपुरेंची होती. त्या भावनेला समरूप होऊन, समरस होऊन सावकार युवक मंडळाच्या बॅनरखाली श्रीराम विजय उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कामाला लागले. रावण बनवणं, नरकासूर बनवणं हे इतकंसं सोपं काम नव्हतं. जो अनुभव त्यांच्या पाठीशी होता तो अनुभव हरवला गेला होता. आणि म्हणून आम्ही दीपक महाराजांना विनंती केली आणि ईश्वरभाऊ हागवेंना गरज घातली आणि अजून तरेकरांचा उपयोग केला, विजू तरेकरांचा उपयोग केला. तिने डहाकेंना विचारलं, वैभव काळे सरांना विनंती केली. रात्री 3-3 वाजेपर्यंत या माळीपुरा चौकात आणि एकता पॉइंट जवळ या सर्व लोकांनी रावणाची आकर्षक एवढी भव्य प्रतिमा या ठिकाणी उभी केली. आपल्या सर्वांना विनंती करतो की त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्या. 50,000 1,00,000 रुपये देऊन सुद्धा प्रतिमा बनत नाही. पण यांनी हे आपलं काम आहे, हे बडनेराचं वैभव आहे, सांस्कृतिक अधिष्ठान आहे, आध्यात्मिक चळवळ आहे, हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याचा एक पायातला दगड आहे. आणि म्हणून बडनेरावासियांची दिवाळी या कार्यक्रमाशिवाय अपूर्ण आहे. शेवटी असं म्हणतात की मनुष्यत्वाकडून देवत्वाकडचा प्रवास म्हणजे रामायण आहे आणि देवत्वाकडून मनुष्यत्वाकडचा प्रवास म्हणजे महाभारत आहे. रामकुमारजी पांडे आपल्या 15 लोकांना घेऊन अतिशय अल्प मानधनामध्ये या ठिकाणी 7-8 दिवस हा रामलीला आणि प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र आपल्या सर्वांसमोर दाखवतात. या बडनेरातील जनतेचे लाख रुपयाच्या आशीर्वाद आणि सहकार्याच्या भरोश्यावर शतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. हे सर्व तरुण मंडळी स्वतः या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वात सुद्धा कोणतीही घराकडे लक्ष न देता या उत्सवासाठी अहोरात्र परिश्रम करत असतात. मी सर्वांकडून व्यक्त करतो, कोणताही राजकीय अभिनय न बाळगता, कोणत्याही राजकारण न करता, कोणती स्पर्धा न करता केवळ या बडनेराचं वैभव म्हणून आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची दिवाळी म्हणून या उत्सवाकडे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. काही उणिवा निश्चित असतील, काही कमी असतील, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचे 70 वर्षाचे मधुकररावजी श्रीखंडे जे रात्री 2-2 वाजेपर्यंत रावणाला दोरव्या बांधाचं काम करत होते. किती लोकांचं आभार मानायचं, किती लोकांचं कौतुक करायचं. आमचे दिगंबररावजी तायडे 95 वर्षाचे आहे, पण मागच्या 25 वर्षापासून आमचे निळकंठरावजी कापरे हे सगळे लोक की ज्या सर्व मान्यवरांनी या उत्सवाला सजवलं, फुलवलं, मोठं केलं आणि या बडनेरावासियांच्या चरणी समर्पित केलं. बस एवढंच सर्वात शेवटी सांगेल की 19व्या शतक इंग्रजांचं होतं. 19व्या शतक हे इंग्रजांचं होतं, कारण ते साम्राज्याचे आणि यंत्राचे पूजक होते. 20व्या शतक अमेरिकेच्या नावाने लिहिलं गेलं, कारण अमेरिका हे पैशाची आणि शस्त्रास्त्राची पूजक होते. पण 21व्या शतक हे हिंदुस्थानच्या नावाने लिहिलं जाईल, कारण आपण मानवतेचे पुजारी आहोत आणि या मानवतेचं प्रतिबिंब या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रतिबिंबित होते आहे. कोणतीही पत्रिका नाही, कोणतंही जाहिरात नाही, कोणतेही पॉम्पलेट नाही, कोणालाही निमंत्रण नाही. केवळ या उत्सवाचा या हृदयाशी थेट संबंध असणारा हा बडनेरातला नवे पश्चिम विदर्भातला एकमात्र उत्सव आहे, जो लोकवर्गणीतून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. विजयरावांची उणीव ही सातत्याने आम्हाला जाणार आहे.
परंतु ही उणीव पूर्ण करायची असेल, खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल, माणिकराव नागपूरांना श्रद्धांजली द्यायची असेल, त्या सर्व लोकांना जर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची असेल तर हा उत्सव याच्यापेक्षा शतपटीनं अधिक मोठा, अधिक आकर्षक, अधिक आध्यात्मिक आणि धार्मिक व्हावा एवढीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं शब्द आणि वक्तव्य संपवतो. धन्यवाद. दिवाळीच्या दिवशी म्हणून या दोन्हीचा संबंध या कार्यक्रमासोबत आहे. म्हणून आपल्या सर्वांना एकदा दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण जाणतो की नरकासूर नरक चतुर्दशी ही आपली दिवाळीच्या आदल्या दिवशी येते आणि आज बलिप्रतिपदा म्हणजे बलीचा देखील आज त्याचं देखील स्मरण केलं जाते. कारण की भगवान विष्णूने बलीचा वध केला होता, त्याचं स्मरण देखील आजच्या दिवशी केले जाते. हे दोन्ही स्मरण आमच्या संस्कृतीमध्ये विजयाचं प्रतीक आहे. तर विजय कशावरती? तर धर्माचा विजय अधर्मावरती, अंधारावरती प्रकाशाचा विजय आहे. जे दुर्जन आहे त्यांच्यावरती सज्जनांचा विजय आहे. आमची संस्कृती सतत हे स्मरण करते, स्मरण करून देते, सामान्यांना सांगते की तुमच्या आमच्यामध्ये देखील तो राम आहे ज्याच्या माध्यमातून आपण या सगळ्या अधर्मावरती विजय मिळवू शकतो. त्या शक्तिशाली राजा होता, तर त्याला हरवून त्या नरक यातनेतून 16,000 महिलांना वाचवलं होतं. त्याच्या अशा सगळ्या दुष्ट दानवांना हरवण्याचं काम जे झालेलं आहे ते या दिवशी झालेलं आहे. म्हणून आमच्या सर्वसामान्य मानव या सगळ्याचं स्मरण करत, विजयाची आकांक्षा बाळगत, धर्माचा विजयाचे स्मरण करत, अधर्माचा नाश करत, या सगळ्यांचं स्मरण करत आपण सगळेजण हा उत्सव मनवत असतो. मी सर्व बडनेरवासियांना व आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या संस्कृतीचं या प्रकारे वेगवेगळ्या समाजाने एक जतन केलेलं आहे, जे लोकवर्गणीतून होत आहे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून होत आहे. हा जो ही जी मनाची इच्छा आहे, ही जी आकांक्षा आहे की सतत याचं स्मरण व्हावं, विजयाचं स्मरण व्हावं, तर ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझं वक्तव्य श्री रामचंद्र मी संपवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी आपल्या बडनेराचे लोक. जय श्रीराम. सगळ्यांना हात वर करायचे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. पवन सुत हनुमान की, पवन सुत हनुमान की, हनुमानगढ़ी नरेश की. आज या ठिकाणी आज श्री राम भगवंताच्या या उत्सवामध्ये आणि या ठिकाणी दिवाळीच्या निमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या क्षणी स्वर्गीय पुरुषोत्तमजी येते काका यांची सुद्धा आठवण येते. स्वर्गीय विठेभाऊ नागपुरे यांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते. शास्त्री महाराज असो, आमचे नागपुरे काका असो, अनेक जण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हा उत्सव सुरू केला, परंपरा सुरू केली, त्या सगळ्या गोष्टीची आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज विजूभाऊ आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देतो, त्यांना नमन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसंघाचे विभाग प्रमुख आदरणीय चंद्रशेखरजी भोंदू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मी इथे आशीर्वाद घेतो आणि त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आपण आपले सगळ्यांचे मार्गदर्शक अनेकदा आपल्या भाषणातून अनेकदा इतिहास सांगतात, बडनेराचा इतिहास सांगतात, असे आमचे जयंतरावजी जयंतकडे या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी मधुकररावजी श्रीखंड काका या ठिकाणी उपस्थित आहे.
त्या ठिकाणी प्रवक्ता युवासेना पार्टीचे नानाभाऊ आमले उपस्थित आहे. ज्या ठिकाणी आपला सगळ्यांचा तरुण कार्यकर्ता धडपडीचा कार्यकर्ता गौरव बांते या ठिकाणी उपस्थित आहे. गंगाताई आंबोरे आहे, प्रमोदजी बोलके आहे, आमच्या नूतनताई भुजाळेताई आलेले आहे. या ठिकाणी रामेश्वररावजी तवलारे आहे, संजूभाऊ पवार आहे, विलासराव वाडेकरजी आहे, रामूभाऊ कातोरे या ठिकाणी उपस्थित आहे, शरदभाऊ ठोसरे आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या भारतीताई ढेळकर मला आशीर्वाद देतात त्या सुद्धा उपस्थित आहे. या ठिकाणी आमच्या श्यामराव ठाकरेजी आहे, सुधीर लवंकर आहे, विलासराव ढोले आहे, सुनीलजी चव्हाण पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहे, निखिलजी लडके आहे, प्रशांत लांडे, रवी तोरेकरजी आहे, शुभम मोरेजी आहे. या ठिकाणी कुंदन नागपूरजी आहे, या गौरव या ठिकाणी सागर पवार आहे, किशोर अंबाळकरजी आहे, तुषार मुथे आहे, मुकेश उसरे आहे, अंकुश पकडे आहे, किरण अंबाळकर मोठे सुद्धा उपस्थित आहे. किरण भाऊ मोठे किरण छोटे किरण म्हणून उपस्थित आहे. या ठिकाणी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करेन आणि सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करीन की चौथ्यांदा मला आमदार बनवलं, सगळ्यांचे आशीर्वाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला जर आशीर्वाद दिला नसता तर कदाचित चौथ्यांदा मी आमदार झालो नसतो. पण आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यात जास्त मतांनी या ठिकाणी मला निवडून दिलं आणि मला माहित आहे बंडेरा हा माझा गड आहे. श्री राम प्रभूचा जसं अयोध्या आहे तसं बंडेरा माझं अयोध्या. तुम्ही मला नेहमी साथ दिली, आशीर्वाद दिला, ताकद दिली आणि बंडेराचा एक एक महिला, युवक, व्यक्ती या ठिकाणी प्रत्येक जण म्हणते की आम्हाला रविभाऊ पाहिजे, आम्हाला बाकीचे पाहिजे नाही, रविभाऊ पाहिजे. आणि सगळ्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिला. आपल्या सगळ्यांना आज मला इथे आमचे बंधूसाहेब येथे उपस्थित आहे. मला आठवते मी अनेक कार सेवकांचे सत्कार केले. कार सेवकांचे सत्कार करताना काही लोक योगेश्वरच्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला ते लोक आज आपल्यामध्ये नाही आहे. पण त्यांच्या कुटुंबाचा जेव्हा मी सत्कार केला, कुटुंबाला जेव्हा भेटलो तर मला वाटतं आपण भाग्यशाली आहे की श्री राम भगवंताच्या अयोध्याच्या मंदिरासाठी ज्यांनी लढा लढले, जे कार सेवक होते ते आपल्यामध्ये नाहीये, पण आपल्यामध्ये आज राम मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. त्यासाठी आपण भाग्यशाली आहे की राम मंदिराचे दर्शन आपल्याला मिळत आहे. हे सगळ्यांच्या भाग्यामध्ये नसते. या युगामध्ये ज्या ठिकाणी 1400 वर्षाचा इतिहास, ज्या राम मंदिराला त्या ठिकाणी कुलूप लावून त्या ठिकाणी आमचे सतवचंदजी महाराज जे आहे ते आता वारले, त्यांनी त्या ठिकाणी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये रोज दिवा लावण्याचं काम केलं. 95 वर्षामध्ये असताना ते वारले. त्या ठिकाणी हनुमानगडीच्या मूर्तीच्या भूमिपूजनासाठी ते स्वतः अयोध्येत आले होते. हनुमानगडीचे राजूरावजी महाराज या ठिकाणी आले होते. म्हणजे आज मला सांगा, ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, श्री राम भगवंताचं राम मंदिर अयोध्येमध्ये झालं पाहिजे, ते आपल्यामध्ये नाहीये. आणि आज आपल्यामध्ये राम मंदिर उभं आहे ते कोणामुळं? देशाचे पंतप्रधान मोदीजीमुळे आहे की नाही आहे? अरे मोदीजीमुळे आहे ना राम मंदिर. म्हणजे आज अनेक पंतप्रधान झाले, अनेक राजकीय नेते झाले, अनेकांच्या तकदीरामध्ये ते होतं, ते मोदीजींच्या हातून होतं, मोदीजींच्या हातून घडलं. आज अमरावतीमध्ये 151 फूट उंच हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीची मूर्ती जी स्थापित होत आहे, ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने ते करण्याची मला सौभाग्य मिळालं. आणि अमरावतीमध्ये 151 फूट उंच असं बजरंगबलीची मूर्तीची आपण त्यावेळी स्थापना करताय. हनुमानगडी या ठिकाणी अमरावतीमध्ये जर कोणी आलं तरी अमरावती म्हटलं पाहिजे, हनुमानगडीमध्ये जे बजरंगबलीची मूर्ती आहे 151 फूट उंच, ती अमरावती, ते अमरावती शहर आहे. अशा प्रकारची ओळख
बजरंगबलीच्या नावाने एक भव्य मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहयोगाने करत आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेन, ज्याप्रमाणे श्री राम प्रभू 14 वर्ष वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये राहिल्यानंतर राजा कसा असला पाहिजे, कसा तपस्वी असला पाहिजे, राजाचं कर्तव्य काय असते, राजा किती जनतेशी प्रामाणिक असला पाहिजे, हे जर जिवंत उदाहरण आहे श्री राम प्रभूच्या याच्यामध्ये। आज आपल्या सगळ्यांना त्यांच्या याच्यामध्ये दिसते की श्री राम प्रभूचा राजा म्हणजे काय, राजाचं कर्तव्य काय असतं आणि प्रजेविषयी किती प्रामाणिक असला पाहिजे ते श्री रामाला बघून आपण नेहमी पाहतो। म्हणून आपण सगळ्यांनी मला नेहमी सेवा करण्याची संधी दिली, फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून नेहमी आपल्या सगळ्या दुःखासुखामध्ये मी उभा राहिलो। आणि मला आठवते की आज अमरावती जिल्ह्यामध्ये विकासाच्या माध्यमातून अनेक कामं केले, विकासाच्या माध्यमातून अनेक कामं घेऊन आणले। आज बंडेराव मतदारसंघाचा चेहरा बदलला, अमरावती जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी एक वेळा नवनीत राणा खासदार झाल्या आणि पूर्ण देशामध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव उंचवलं। त्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणांच्या आवाजाच्या माध्यमातून एका समाजाचे प्रश्न त्यांनी तिथे मांडले। आज आपल्या बंडेरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याचं काम सुद्धा 32 एकर जागेमध्ये सुरू झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या मेडिकलचे स्टुडंट, नर्सिंगचे स्टुडंट यांना कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही। 1600 कोटी रुपये गव्हर्नमेंट मेडिकलसाठी आपण बंडेरा मतदारसंघामध्ये। त्याचप्रमाणे अनेक गरीब पेशंट असतात, त्यांना नागपूर मेडिकलमध्ये जावं लागतं, तिथे जायची गरज पडणार नाही। आता गरीबातला गरीब शेतकरी, शेतमजूर सगळ्यांचा बिमारीचा इलाज हे बंडेरा मेडिकल कॉलेजमध्ये होईल। अमरावतीमध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल हे या ठिकाणी आपण बेलोरा एअरपोर्टला बेलोरा एअरपोर्ट सुरू केलं, त्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळाला, अनेक लोकांच्या त्या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून संधी मिळते। अनेक त्या ठिकाणी बाहेरचे लोक अमरावतीमध्ये येतात, अमरावतीच्या लोकांना जाण्याची चांगल्या सोय झाली। त्या ठिकाणी 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांना पायलट ट्रेनिंग स्कूलचं सुद्धा जोरात काम चालू आहे। एका वर्षामध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा अमरावतीमध्ये सुरू करू, जेणेकरून आपल्या अमरावतीचे मुलं आणि मुली पायलट बनतील आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचं नाव उंचवतील। असं पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा आपण सुरू करतो। रेल्वे वॅगन फॅक्टरी सुरू केली। आज अमरावतीमध्ये तुम्ही पाहिलं त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे काम सुरू आहे। विकासासोबत लोकांची सेवा करणे, लोकांच्या दुःखासुखामध्ये राहणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे। म्हणून दिवाळी असली, इलेक्शन असो की नसो, राजकारण असो की नसो, रवी नावाचा किराणा हा गरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे, घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे। येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये जयंतरावजी किराणा येणार आहे, रवी भाऊ आले किराणा आला नाही, अरे बा तुम्हाला काही त्यांना पाहिजे ना, पण जयंतरावला देत असतो मी दरवर्षी। म्हणून या ठिकाणी किराणाचा वापर करणं हे काही राजकारण नाही आहे। ज्या गरिबीचे चटके भोगले, ज्या गरिबीतून वाढलो, मला माहित आहे गरिबाची दिवाळी कशी असते। आमच्या बहिणीला एक साडी, आईला साडी, त्या ठिकाणी किराणा जेव्हा घरी पोहोचते तेव्हा जो किती आनंद असते याची जाणीव मला त्या गरिबीचे चटके भोगल्यामुळं मी नेहमी म्हणतो, गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाच नाही, या विचारावर चालणारा माणूस आहे। नेहमी माझं कर्तव्य पाळत राहतो। या ठिकाणी आज या उत्सवामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांची ताकद, सगळ्यांची मेहनत या ठिकाणी या उत्सवामध्ये सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करीन, शुभेच्छा देईन। या प्रोग्राम इतिहासामध्ये हा नेहमी चालत राहिला पाहिजे। श्रीराम भगवंताचं नाव कानाकोपऱ्यामध्ये गुंजलं पाहिजे आणि या ठिकाणी ज्याचा तुम्ही वध करत आहे तो वध नेहमी ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे, चुकीच्या गोष्टी आहे, द्वेषाच्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टीचा वध याच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि श्रीराम भगवंताला नेहमी आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे। एवढीच प्रार्थना करतो। आपल्या सगळ्यांच्या मनामधल्या जीवनामधल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण हो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, सगळे आनंदमय राहो, हे श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम, जय जय श्रीराम।
याचं या ठिकाणी प्रत्येकाला म्हणावं असतं। या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या तरुणांना वसा दिला, स्वर्गवासी विजयरावजी नागपुरे यांचं सुद्धा मी पुनश्च स्मरण करतो, त्यांच्या आत्म्यास चिरकाल श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाकरिता आम्ही सर्वांची नावं घेणे शक्य नाही, परंतु मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पोलीस प्रशासनातील सर्व आमचे सहकारी जे काळजीनं या 2-3 दिवसापासून 8 दिवसापासून आमच्यासोबत संवाद साधत आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व श्री संत सावधान मंडळ यांच्यातील शुक्रवारी 24 तारखेला सकाळी 7 वाजता गजानन महाराजांच्या मंदिरासमोरून सावधान स्वरूप गाडीद्वारा इथून या भागात सुरुवात होईल आणि 10 वाजता याच मैदानामध्ये रिंगण सोहळा ऐश्वर्य सोहळा आयोजित केलेला असतो। सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे, त्या रावणामध्ये नरकासुरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके आहे, कृपया आपण आपल्या आत्मजनांची काळजी घ्यावी, इतक्या जवळ जाण्याची आवश्यकता नाही, कृपया दूर व्हावे। प्रमुख मान्यवर बोललेले आहे। गजानन महाराज पालखीबद्दल सूचना देऊ इच्छितो। दीपावलीच्या शुभपर्वावर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 24 तारखेला सकाळी 7 वाजता श्री संत गजानन महाराजांचे प्रांगण मोठ्या प्रमाणात फटाके या रावणामध्ये आहे, त्याचं दहन होत आहे। कृपया सर्वांनी काळजीपोटी कृपया दूर व्हावे। आपला सर्व मान्यवरांच्या हस्ते या नरकासुराचे या रावणाचे दहन होत आहे। या अन्यायाच्या प्रतिकारात सर्वप्रथम महिलांना जाऊ द्या, नंतर आपण जावे। महिलांनी आपले स्वतःचे डाग दागिने व्यवस्थित सांभाळावे, तसेच लहान मुलांना सुद्धा सांभाळावे, लहान मुलांचा हात सोडू नये। अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज जूनी बस्ती साता मैदान से नरकासुर दहन का पूरा कवरेज किया है, पूरा लोकेशन ली है। हर साल की तरह इस साल भी नरकासुर का दहन किया गया और इस नरकासुर दहन को, इस रामलीला प्रोग्राम को, रामलीला उत्सव को 88 वर्ष हो चुके हैं। 88 वर्ष से ये परंपरा चली आ रही है। अमरावती हलचल ने पूरी लोकेशन ली। बंडेरे के युवा आमदार रवि कुमार राणा यहाँ पहुँचे थे
और आता उनकी थोड्याच पूरी वेळात कवरेज की और पूरी श्री राम कवरेज प्रभूच्या हमने राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू पूरी होत आहे कवरेज लेके हमने तरी लेके सर्व पूरी जो यहाँ नागरिकांना पे विनंती रावण आहे जो दरखास्त त्या दहन किया गया उसकी राज्याभिषेकाकरता पूरी कवरेज की और पूरी आपण कवरेज की पूरी उपस्थित लेके हम राहावे। आप तक पहुंचा रहे हैं। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज के लिए रावण कैमरामैन साहेब आनंद विनंती गोसावी आहे। के साथ जय हिंद जय महाराष्ट्र।